ठेचा आणि भाकरी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत विशेष स्थान असलेला असा हा पदार्थ. खमंग आणि झणझणीत मिरचीचा ठेचा पाहिल्याबरोबरच भूक चवताळली जाते. लोखंडी तव्यावर तेल टाकून खमंग आणि चुरचुरीत भाजून घेतलेल्या हिरव्या मिरचीच्या ठेच्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि अशाच प्रकारचा झणझणीत ठेचा आपण तयार करणार आहोत. लोखंडी तवा तापल्यावर त्यात मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि या तेलात आपण हे 10 ते 15 मिरच्या मी इथे छान खमंग भाजून घेत आहे. पहा, या प्रकारे मिरच्यांवर असे डाग आले की समजायचे की आपल्या मिरच्या अगदी छान आणि खमंग भाजलेल्या आहेत. त्याच तव्यावर मी एक अर्धी वाटी शेंगदाणे इथे छान भाजून घेत आहे. शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्येच आपण इथे 10 ते 15 पाकळ्या ह्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि त्या देखील यामध्येच गरम करून घेतलेल्या आहेत. आता हे सर्व जिन्नस आपण बाजूला काढून घेऊयात आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालूयात. त्यात वरून आपण 1 चमचा जिरे ॲड करूयात. नंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. हा ठेचा एकदम बारीक करायचा नाही, तर या पद्धतीने सरभरीत म्हणजे थोडंसं जाडसर असं आपण फिरून घेणार आहोत. आता हा ठेचा झणझणीत नको असेल तर तुम्ही यातून वरून लिंबू पिळून घेऊ शकता. मला अगदी झणझणीत ठेचा आवडतो म्हणून मी इथे लिंबू पिळलेलं नाही. तोंडाची चव वाढवणारा अशा प्रकारचा हा ठेचा गरमागरम भाकरीबरोबर नक्की खाऊन पहा. पण त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.